नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की ईश्वर काका हे अशोक मामांना म्हणतात की "अरे अशोक, चहा पिण्याच्या गडबडीत ना तुला एक विचारायचं राहून गेलं. मला सांग, भैरवी आणि अनिसचं काय चाललंय रे?" अशोक मामा म्हणतात, "काय चाललंय हे त्यांचं त्यांनाच तरी कळालंय की नाही कुणास ठाऊक." ईश्वर काका म्हणतात, "तू बरा आहेस ना अशोक?" अशोक मामा चिडूनच म्हणतात की "मला तिटकारा आहे या प्रश्नाचा. मी उत्तम आहे, उत्तम आहे मी. जगातला कुणीही नाकारलं ना तरीसुद्धा." ईश्वर काका म्हणतात, "नाही रे, आपल्या सगळ्यांना त्या गोष्टीचा खूप त्रास झाला ना म्हणून." अशोक मामा म्हणतात, की "आपण तो त्रास करून घेतला ना म्हणून झाला. पण आता नाही. आता मुलांकडून कसली अपेक्षा करणं मी कधीच सोडून दिले." तर ईश्वर काका म्हणतात, "ते असं मलाही जमलं असतं तर." अशोक मामा म्हणतात, "तुला काय झालंय? तू का असा चेहरा पडलायस?" ईश्वर काका म्हणतात, "काही नाही रे, घरोघरी मातीच्या चुली." अशोक मामा म्हणतात, की "म्हणजे?" ईश्वर काका म्हणतात, की "अरे, आपल्या दोघांच्याही मुलांना असं वाटतं, की सगळं ईझी आहे, सगळं सोपं आहे." अशोक मामा म्हणतात, "काय रे, तुषारचा काही प्रॉब्लेम झालाय का?" ईश्वर काका म्हणतात, "चल, तुषारचा कसला प्रॉब्लेम झालाय? हे मस्त आपल्या धुंदीत आनंदात जगतात रे. प्रॉब्लेम आहे ना अशोक, तो त्यांच्या मागे जे असतात ना त्यांचा होत असतो. आता हा नोकरीनिमित्त सगळीकडे फिरत असतो. पण शैफालीने आता त्याला स्पष्ट सांगितले, की तुषार आता बास झालं. दोघेही एकाच ठिकाणी राहणार असेल ना, असं काहीतरी बघ बाबा. आणि बाबांना पण आधाराची गरज आहे." पण नाही ऐकलं रे त्याने. तर अशोक मामा म्हणतात, की "मग?" ईश्वर काका म्हणतात, "मग काय, शैफाली गेली माहेरी निघून आणि उर्मिला आता तिच्या आजारी आईची सेवा करते. आता मला सांग अशोक, तुषार आणि शैफाली यांनी हे जर एकत्र नाही तर याला काही संसार म्हणायचा का?" अशोक मामा म्हणतात, की "ईश्वरा, कुणी काय करायचं हे आपण काय ठरवायचं? या वयात आपण फक्त आता श्रद्धा ठेवायची जगण्यावरती, जिद्द ठेवायची. कुणी आपलं कसं काय करत नाहीये ना याचा विचार नाही करत राहायचं. स्वतः उभं राहायचं." ईश्वर काका म्हणतात, "हो, पण अरे, आपल्या मुलांचं बरं चाललं नाहीये हे बघून वाईटच वाटतं ना रे." अशोक मामा म्हणतात, की "मोठी झालीत ना आता ती, त्यांच्या जगण्याचा निर्णय आपल्याकडे नाहीये. अरे, आपल्याकडे कामाचा व्याप काय कमी आहे का? आता बघ ना, माझीही सुद्धा नोकरी गेली. काय तर म्हणे 2 दिवस आजारी होतो म्हणून. जाऊ दे रे, दुसरी एखादी बघू. या कुडीमध्ये जोपर्यंत ताकद आहे ना, तोपर्यंत आपण हिंमत हारणार नाही. अरे, मुलांकडे वय आहे, आपल्याकडे अनुभव आहे. मुलांकडे पैसा आहे, तर आपल्याकडे सातत्य आहे. मुलांकडे बेभान वेग आहे, पण आपल्याकडे जगण्याचं भान आहे. होईल काहीतरी. काळजी करू नकोस ईश्वर." त्यानंतर इकडे ईशान हा पल्लवी अमितच्या लग्नाचा फोटो आणि भैरवी अनितच्या फोटोची फ्रेम घेऊन हॉलमध्ये येतो आणि तो हॉलमध्ये लावतो. ते पाहून संयमी म्हणते, "नाईस यार, पण ईशान ऐक ना, पण हे आपण आपल्या रूममध्ये लावायचं का?" ईशान म्हणतो, "का ताई? अगं सगळ्यांना दिसलं पाहिजे ना आपले नवीन कपल." तेवढ्यात तिथे भैरवी पण येते. ती म्हणते, "ऐक ना ईशान, कशाला हे सगळं?" ईशान म्हणतो, "मी ट्रेडिशन क्रिएट करतोय." तेवढ्यात तिथे अनिश पण येतो. तो म्हणतो, "काय ट्रेडिशनल? तुझा फोन घेऊन टाकेन हां मी. काही बघायला लागलायस आजकाल." ईशान म्हणतो, "काका परंपरा, परंपरा जपतोय मी. आता मी हे सगळ्यांचे फोटो इकडे लावणार आहे आणि माझं लग्न झालं ना, की माझा फोटोसुद्धा इकडे लावणार आहे." संयमी म्हणते, "ईशान ऐक ना, आजकाल जरा जास्तच लग्नाच्या गप्पा होत आहेत ना. शोधायची का मग तुझ्यासाठी पण एक मुलगी?" ईशान म्हणतो, "माझी मी शोधेल ना." संयमी म्हणते, "शेंबूड आल्यावर रुमाल शोधता येत नाही तुला." पुढे ते अनिशला सांगते, "अरे काका, यू नो व्हॉट? त्या दिवशी सारा याला काय म्हणाली, की तुझा तू रुमाल कॅरी करत जा." ईशान म्हणतो, "तुला कसं कळालं गं हे?" संयमी म्हणते, "हमारे जासूस चारों ओर फैले हुए हैं." ईशान म्हणतो, की इराने सांगितलंय ना. तिला काय वाटलं ती इकडे नाहीये तर मी तिच्याबद्दल बोलू शकत नाही का? थांब मी त्याला फोनच लावतो." असं म्हणत ईशान इराला फोन लावायला लागणार तेवढ्यात संयमी त्याला म्हणते, की "ऐक ना ईशान, शेंबूड पुस ना." असं म्हणून ती त्याला चिडवते. तर ईशान तिच्या पाठीमागे लागतो. तर तेवढ्यात इकडून अशोक मामा घरामध्ये येतात. तर अशोक मामा हॉलमध्ये भैरवी आणि अनिचा फोटो पाहून रागावूनच म्हणतात, की "ह्यांचा फोटो इथे का लावलाय?" संयमी म्हणते, की "ते त्यांचं नवीन लग्न झालंय ना म्हणून." तर अशोक मामा याच्यावरती काहीच न बोलता रागातच फुलराणीला आवाज देत म्हणतात, की "फुलराणी, एक चहा करून दे." तर अनिश म्हणतो, की "फुलराणी नाहीये बाबा." अशोक मामा म्हणतात, "नाहीये म्हणजे?" "आली होती ना ती." अनिश म्हणतो, "हो आली होती पण परत गेली." अशोक मामा म्हणतात, "आजही लवकर गेली?" यावरती सगळेजण शांत असतात. पुढे अशोक मामा संयमीकडे पाहतात आणि म्हणतात, "काय झालंय? तो परशुराम परत आला होता का?" तर संयमी नकारार्थी मान हलवते. अशोक मामा म्हणतात, "अरे तुमचे चेहरे असे का पडलेत? काय झालंय? मी काय विचारतोय? काय झालंय? थांबा, तुम्ही बोलणारच नाहीत ना, मीच फोन करून विचारतो फुलराणीला." असं म्हणत अशोक मामा फुलराणीला फोन करायला लागतात. तर अनिश त्यांचा हात अडवतच म्हणतो, की "बाबा, फुलराणी आता परत येणार नाहीये कधीच." हे ऐकल्यावरती अशोक मामांना धक्काच बसतो.
तर इकडे कियानची आई कियानला आवाज देत असते. तर कियान कपाटामध्ये बसून मोबाईलवरती गेम खेळत असतो आणि मोठमोठ्याने "येस, येस, जंप, जंप, गो, गो" असा मोठमोठ्याने आवाज करतो. तो आवाज ऐकून कियानची आई कपाटाचा दरवाजा उघडते आणि कियानला म्हणते, "तू इथे लपलायस का?" कियान मोठमोठ्याने ओरडायला लागतो, की "5 मिनिटं, 5 मिनिटं फक्त." तर कियानची आई म्हणते, "5 मिनिटं वगैरे काही नाही. बाहेर ये आधी." "काय रे, घरभर शोधून जीव हैराण झाला माझा. बाहेर अख्ख्या सोसायटीमधून शोधून आले तुला आणि तू इथे तू ना असा-तसा ऐकणारा राहिला नाहीयेस आता. तुला चांगलंच बदलून काढायला पाहिजे. अजिबात ऐकत नाहीये तू." तेवढ्यात तिथे देसाई येतात आणि ते म्हणतात, "रुपाली, अगं ओरडायला काय झालं? बाहेरपर्यंत आवाज येतोय तुझा." कियांची आई म्हणते, की "अहो ओरडू नको तर काय करू? हा सारखा माझा मोबाईल घेऊन गेम खेळत बसतो. अभ्यास राहतो म्हणून मी मोबाईल काढून घेतला तर कपाटात लपून हा गेम खेळतोय." कियान म्हणतो, "पण एकच लेव्हल खेळत होतो ना." कियांची आई त्याच्यावरती ओरडते आणि म्हणते, "गप्प बस तू." पुढे ती म्हणते, "त्या ईशानच्या नादी लागून ना हा पण सारखा मोबाईलवरती असतो. हल्ली अजिबात लक्ष नाही याचं अभ्यासाकडे. परीक्षेत नापास झालं तर काय माझगावकर येणार आहेत का पास करायला? एरवी मोठ्या शिस्तीच्या गप्पा मारतात ना ते माझगावकर. मग आता त्यांचा नातू काय करतो हे माहीत आहे का त्यांना?" देसाई म्हणतात, "नाही, त्याने काय वाटेल तो गोंधळ घालू दे. पण त्या ईशानमुळे आपला मुलगा जर बिघडत असेल ना, तर मग मात्र आपल्याला माझगावकरांशी बोलावंच लागेल." तर कियान मात्र परत एकदा तो मोबाईल घेऊन गेम खेळायला लागतो. देसाई त्याच्यावरती ओरडतच म्हणतात, "कियान तू रे, मोबाईल दे इकडे, मूर्ख कुठला." तर इकडे अशोक मामांना फुलराणीला कामावरून काढून टाकल्याचं कळतं. अशोक मामा मोठ्यानेच म्हणतात, "पण फुलराणीला काढून टाकायचं काय कारण होतं तुम्हाला?" भैरवी म्हणते, "काय कारण म्हणजे? अहो बाबा, संयमीवर संशय घेतला तिने. खोटे आरोप केले तिच्यावर. अजून काय करायला हवं होतं मी?" अशोक मामा म्हणतात, "मला सांगायला हवं होतं तू." भैरवी म्हणते, "अहो बाबा, पण तुम्ही घरी नव्हतात." अशोक मामा म्हणतात, "मग एरवी फालतू कारण्यासाठी तुम्ही फोन वापरता. एक फोन करायचं सुचलं नाही का तुम्हाला?" भैरवी म्हणते, "का माझ्या अधिकारात मी काढून टाकू शकत नाही का तिला?" अशोक मामा म्हणतात, की "अधिकार? काल आलेल्या माणसाला लगेच अधिकार मिळत नसतात. ते अधिकार कमवून दाखवावे लागतात आणि फुलराणीने ते कमवून दाखवलेत." भैरवी म्हणते, की "वा, म्हणून काय वाटेल तसं वागायचं का? तिने जर चूक केली असेल तर?" अशोक मामा म्हणतात, की "म्हणून तिला शिक्षा करायचा अधिकार कुणालाही नाहीये. वेणूने तिला कामावर ठेवलंय. तुम्ही कोण तिला काढून टाकणारे?" भैरवी म्हणते, "कोण म्हणजे?" "बरं, आमचं जाऊ दे. संयमी तर तुमची नात आहे ना, मग तिच्याबद्दल कोणी असं वाईट बोललेलं चालेल का तुम्हाला?" अशोक मामा म्हणतात, की "नाही चालणार. पण तिने जर जाणीवपूर्वक संयमीचा अपमान केला असेल, तर तिला शिक्षाही होणारच. पण ती शिक्षा मी करेन, फक्त मी. जोपर्यंत मी सांगत नाही, तोपर्यंत कोणीही कामावरून काढणार नाही तिला." तर इकडे संयमी मात्र तिचं खोटं पकडलं जाईल यामुळं जाम घाबरलेली असते. ती भैरवीला म्हणते, "फुलराणी आंटी त्यांना भेटली आणि तिने जर सगळं त्यांना सांगितलं तर?" भैरवी म्हणते, "सांगू दे, काय फरक पडतो? आपण डिनाय करायचं त्यांना." संयमी म्हणते, "त्यांना आपल्यापेक्षा जास्त तिचं म्हणणं पटेल आणि ते तिच्यावरती विश्वास ठेवणार." भैरवी म्हणते, "म्हणून तर काढले ना मी तिला. तसंही मला या घरात माझ्या डोक्यावर बसणारं अजून कोणी नकोय. तुमचे आजोबा आहेत ना, तेच खूप झालं." संयमी म्हणते, की "एक विचारू का माऊ? आता तू आणि अनिश काकांनी लग्न केले. सो ऑफिशियली यू आर अ पार्ट ऑफ धिस फॅमिली. नाऊ सो आपण आता इथेच राहणार का कायमचं?" भैरवी म्हणते, "नाही, नक्कीच नाही. आपण इथनं जाणार आहोत. फक्त लगेच नाही, थोड्या दिवसांनी." तर इकडे अशोक मामा हे फुलराणीला फोन लावत असतात. पण फुलराणी काही फोन उचलत नाही. पुढे थोड्या वेळातच तिथे बेल वाजते. अशोक मामा म्हणतात, की "फुलराणी आली असणार बहुतेक." असं म्हणत ते दरवाजा उघडतात. तर सोसायटीतील सगळी लोकं ही अशोक मामांच्या घरी आलेली असतात. सातपुते म्हणतात, की "ओ माझगावकर, कुठे आहे तुमचा दिवटा, कुलदीपक? बोलवा त्याला." अशोक मामा म्हणतात, "दिवटा, कुलदीपक म्हणजे अनिश कुमार. ए अनिश, ए अनिश." असं म्हणून ते अनिशला आवाज देऊ लागतात. तर देसाई म्हणतात, "अनिश नाही हो, ईशान." अशोक मामा म्हणतात, "बापरे! मामला काय स्वतःच मिटणारा दिसत नाही. काय केलं त्याने?" देसाई म्हणतात, "काय केलं? अहो, आमच्या मुलाचं आयुष्य पार बरबाद केलं त्याने." अशोक मामा म्हणतात, की "डायरेक्ट आयुष्य बरबाद?" तोरणे म्हणतात, की "अहो, त्याच्यामुळे सोसायटीतील सगळी मुलं मोबाईलच्या नादाला लागलीत." की यांची आई म्हणते, "नाहीतर काय दिवस-रात्र गेम खेळत असतात." देसाई म्हणतात, "तेही लपून-छपून अभ्यास काही नाही. अहो, नको त्या नादाला लागलीत मुलं." अशोक मामा म्हणतात, "त्यांना 2 थोबाडीत द्यायच्या ना आणि घ्यायचा मोबाईल काढून." देसाई म्हणतात, की "वाह! तुमच्या मुलाच्या चुकीसाठी आम्ही आमच्या मुलाला मारायचं." अशोक मामा म्हणतात, "तुम्हाला जमत नसेल तर मी मारतो." देसाई म्हणतात, "नाही, चालणार नाही हां. त्यापेक्षा ना तुम्ही तुमच्या दिवट्याला सांभाळा." प्रभूबाई म्हणतात, की "हो, ईशानेच नुसत्या वाईट सवयी लावून ठेवल्यात ह्या." सातपुते म्हणतात, "मुलांना मी माझ्या डोळ्याने बघितले. फार अंधार होईपर्यंत मोबाईलवरती गेम खेळत होती ती."
देसाई म्हणतात, "ते आमचे मोबाईल चोरतात आणि गेम खेळत बसतात, तेही लपून-छपून. अहो बेडखाली काय कपाटात काय, ही पोरं गेमच खेळत बसतात." सातपुते म्हणतात, "आई-वडिलांचे मोबाईल घेऊन माझ्या क्लासमध्ये येतात. उद्या त्यांना मार्क कमी पडले तर पालक माझी गचंडी पकडतील. मग मी त्यांना काय उत्तर देऊ?" तर अशोक मामा मोठमोठ्याने ईशानला आवाज देतात आणि बाहेर बोलवून घेतात. ईशान आणि संयमी हे दोघंजण बाहेर येतात. ईशान म्हणतो, "काय झालं?" अशोक मामा म्हणतात, "काय झालं? तुझ्यामुळे तक्रार घेऊन आलेत ही लोकं." तर भैरवी म्हणते, "आणि आता आल्या पावली परत सुद्धा जाणार आहेत. घाबरू नकोस रे ईशान, मी बोलते त्यांच्याशी." तर अशोक मामा म्हणतात, "तू यात पडू नकोस." भैरवी म्हणते, "का पडू नको? हे लोक मूर्खासारखं काही बोलतील आणि आपण ऐकून घ्यायचं?" प्रभूबाई म्हणतात, की "वा, पाहिलं का? सगळ्यांना तोंडावर मूर्ख म्हणाली ही मुलगी." भैरवी म्हणते, की "अहो प्रभूबाई, तुमचा याच्याशी काही एक संबंध नाहीये. बाय द वे तुमच्या मुलीला मोबाईल सोडून पण बाकी अनेक व्यसनं आहेत ना, त्याकडे लक्ष द्या." तर प्रभूबाई चिडतच म्हणते, की "ए तू गप्प बस मला शहाणपणा शिकवू नकोस." तर भैरवी म्हणते, "मग नसत्या भानगडीत पडू नका. मी काय म्हणलं, तुमचा याच्याशी काही एक संबंध नाहीये. त्यामुळं तोंड बंद." पुढे ती सगळ्या सोसायटीतील लोकांना म्हणते, "आणि तुमचं काय? तुमच्या मुलांना ईशानमुळे गेमचं व्यसन लागलंय, असं म्हणणं आहे तुमचं?" तर कियांची आई म्हणते, की "नाही, नाही, ईशानमुळे नाही गं, तुझ्यामुळे लागलंय." भैरवी म्हणते, की "अच्छा, आता माझ्यामुळे." तोरणे म्हणतात, की "हो, तू याला वाढदिवसाला मोबाईल दिलास ना, तेव्हापासून सगळं झालंय हे." भैरवी म्हणते, की "माझ्या भाच्यांना मी वाटेल ते देईन. तुमचा याच्याशी काय संबंध आहे? काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला?" सातपुते म्हणतात, की "बघा माजगावकर, याला म्हणतात पैशाचा माज." भैरवी म्हणते, की "माज? हो, आहे मला. आहेत माझ्याकडे पैसे, त्यामुळं आहे मला माज. आता तुमच्याकडे नाहीये त्याला मी काय करू?" देसाई म्हणतात, की "माजगावकर, आवरा तुमच्या नवीन सुनेला." भैरवी म्हणते, की "त्यांना काय सांगताय? माझ्याशी बोला." तोरणे म्हणतात, "काय बोलायचं? ही मुलं येण्याआधी ना असं वातावरण नव्हतं." भैरवी म्हणते, "असं म्हणजे?" की यांची आई म्हणते, "असं म्हणजे आधी मुलं ना आमचं ऐकायची आणि आता?" भैरवी म्हणते, "आणि आता ऐकण्याशी झाली का? काल आलेली आहेत ही मुलं यांच्यामुळे? अहो मग याचा अर्थ तुमचे संस्कार किती थर्ड क्लास होते ना ते कळतंय." अशोक मामा म्हणतात, की "भैरवी, तोंड सांभाळून बोल." भैरवी म्हणते, की "1 मिनिट, कुणीही काही बोलेल आणि तुमची मुलं ते ऐकतात. हे मुलं आहेत का मेंढरं आहेत? नॉनसेन्स नाही तर." देसाई म्हणतात, की "हे बघ तुला." तर भैरवी अडवतच म्हणते, "हिंमत असेल ना तर घ्या मोबाईल काढून. पण नाही, तसं तुम्ही करणार नाही. कारण तुम्हाला जेव्हा प्रायव्हेट काहीतरी बोलायचं असेल, तुम्हाला जेव्हा टीव्ही बघायचा असतो ना, तेव्हा बरोबर त्यांच्या हातात मोबाईल देता आणि मग आमच्या नावाने गळे काढतात. एवढेच जर सुजाण पालक असाल ना तुम्ही, तर त्यांचं मन कसे रमेल याच्याकडे लक्ष द्या. त्यांना कंटाळा आला तर तो कसा हँडल करायचा ना ते शिकवा. पण तुम्ही तसं करणार नाही. कारण की बापरे! एवढे कष्ट लागतात करायला. त्यापेक्षा दुसऱ्याच्या घरात येऊन फुकटचे राहाडे घालायचे, त्यासाठी काही कष्ट लागत नाही. तुमच्या मुलांना मोबाईल नीट वापरता येत नाही, त्यात दोष कोणाचा? मुलांचा आहे का मोबाईलचा? आणि जा, हिंमत असेल ना तर समजवा तुमच्या मुलाला. जा इथून." सातपुते म्हणतात, की "हे बघा माजगावकर." भैरवी म्हणते, "त्यांनी आता तुम्हाला घरात तरी घेतलंय. पुन्हा जर हे असल्या फालतू कमेंट्स घेऊन घरी आलात ना, तर मी दारातनं हाकलेल. प्लीज जा आता, बघत बसू नका, निघा." तर सातपुते म्हणतात, "काय उद्धट बाई आहे." असं म्हणून सर्वजण निघून जातात. सगळे गेल्यानंतर अशोक मामा भैरवीला म्हणतात, की "स्वतःला या घराची सून म्हणवतेस आणि हे काय चालवलंय? हुराणीला काढून टाक, याला हाकलून दे, त्याला हाकलून द्या. ही काय वागायची पद्धत झाली का?" भैरवी म्हणते, "हे तुम्ही बोलताय म्हणजे?" अशोक मामा म्हणतात, की "म्हणजे?" भैरवी म्हणते, "तुम्हाला इतकं नीट कोणाशी बोलताना पाहिलं नाही हो मी. तुम्ही कोणाशी वाटेल तसं, वाटेल तेव्हा काही बोलायचं, ते चालतं. मुळात म्हणजे मी आत्ता जे यांच्याशी बोलले आहे ना, ते तुम्ही बोलायला हवं होतं." अशोक मामा म्हणतात, "हां, पण ह्या शब्दात आणि या टोनमध्ये नाही." भैरवी म्हणते, की "अशा माणसांशी याच शब्दात आणि याच टोनमध्ये बोलावं लागतं बाबा. आणि काय आहे ना, मी काही या लोकांमध्ये मन मिळवून म्हणून काही प्रसिद्ध वगैरे मला व्हायचं नाहीये. आणि लोक काय बोलतील, मला काय याच्यामुळं फरक पडत नाही. पण हे लोक जर ह्या मुलांना काही बोलणार असतील ना, तर मला फरक पडतो." पुढे ती मुलांना म्हणते, की "आतमध्ये जा." आणि भैरवी पण तिथून निघून जाते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.